आता सावध बसा पोरांनो पटकान आणि माझ्या बोटाकडे पाहिजे बोटाकडं फास्ट आकडे फिरतील बरं का आता तुम्ही फक्त आकडा ओळखायचा सुरू सावध आहे की तुम्ही पहा बरं का आकडा उकन बरं का गेला बोट निघून हा काय करतो हा ऐका आता पटकन ओळखा 0 आता 16 आता 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 इथून पुढं 0 नाही 0 नाही म्हणायचं का परत ही सही झाली ना झालेंदा आता तुम्ही करायचं पटकन हा सावध बरं का मी म्हणाल तसं करायचं पण तोंड ना आकडा तुम्ही म्हणायचा मी म्हणलो का फिरवा गोल तुम्ही म्हणायचं 0 हा सावध फिरवा गोल वडा खाली फाडा खाली हाकवा खाली फाडामध्ये वडा खाली हाकवावर मुरगाळा खाली करा मोकळा खालून दाबावरून दे 0 ठेवून झालेंदा आणि द्या उत्तर आता आता द्या उत्तर पटकन 1 ते 10 आकड्यात गाठ नसलेला आकडा कोणता 8 पण एक आकडा आतल्या गाठीचा आहे 7 आणि एक आकडा वरच्या गाठीचा आहे 9 मग काही माणसं आतल्या गाठीचे आहेत काही वरच्या गाठीचे आहेत आणि काहींना गाठत नाही आणि ज्यांना गाठ नाही त्यांना संत म्हणतात कुणी वंदा कोणी निंदा फायनल मग पहिल्यांदा लवकर उठते ती आजी गोकुळ कोणतं हे मग आता ह्या गोकुळात 3 स्त्रिया होत्या ऐका कोणत्या कोणत्या होत्या ऐका एक होती लेक एक होती सून आणि एक होती सासू याच्यात ते बाहेरचं नाही आता याच्यात सापडायचं आपल्याला गोकुळ हे एक होती लेक आता पोरगी नवऱ्याच्या घरी आहे बापाच्या घरी आहे तर तिला कुठं जायची गरज कोणाला विचारायची गरज नाही तिला आईला विचारायची गरज नाही ती म्हणते कीर्तने चालले मी ती आई म्हणते थांब थांब म्हणेपर्यंत ती पोचली ती कोण आहे लेक नवऱ्याच्या घरी गेली ती कोण झाली सून भांडे घासून ठेवले कालवण शिजून ठेवलं भाकरी करून ठेवल्या थापून ठेवल्या आता कोणी जेवा मला जायचंय कीर्तनाला आंघोळ बिंगोळ केली भांग बिंग पाडला कुंकू बिंकू लावलं कीर्तनाला निघली आणि ती आली कुठं का चालली कीर्तनाला होय बाग मिटलं काम सुनेला स्वतंत्र आहे का पारतंत्र्य आहे करेक्ट आणि तिसरी जी होती तिला वाटलं कीर्तनाला निघाली उचलली शेणाची पाटी टाकली उकड्यात आली तिला लहर बसली पाठीवर तिला कोण विचारणार आता इथं 3 जणी झाल्या एक लेक एक सून एक सासू झाल्या ना मग याच्यात सापडायच्या त्या 3 आता लेक सून आणि सासू याच्यात सापडायच्या एक आहे स्वातंत्र्य एक आहे पारतंत्र्य आणि एक स्वातंत्र्य अधिक पारतंत्र्य नवऱ्याच्या घरी पारतंत्र्य बापाच्या घरी स्वातंत्र्य सासूला पूर्ण स्वातंत्र्य सुनाला पूर्ण पारतंत्र्य मुलीला स्वातंत्र्य पारतंत्र्य सुनाला पारतंत्र्य सासूला स्वातंत्र्य आता ह्या सापडायच्या याच्यात आपल्याला 3 जणी लेख पूर्वी असा नियम होता पुरुष मंडळी पोराचं जर लग्न करायचं असेल तर पोरानं फक्त पोरगी पाहून यायचं आणि हा म्हणायचं नाही तर नाही म्हणायचं मधी डोकं घालायचं नाही आता तसं नाही आहे ते आता पोरानं टोटल फायनल करायचं बापानं डोकं घालायचं नाही आता बापानं फक्त तुरा काढायचा कारण पूर्वी फक्त पुरुषच फेटे बांधायचे बावळ्याचा बाजार झालाय बाया फेटे बांधत मग आम्हाला घ्या 9 वार येड्याची पाटील की नाही तर काय बी आपलं बर बा येड्याचा बाजार तुम्ही फेटे बांधले काय बरमुडा घातले काय तुम्ही गडी होणार आहे का मग देव बावळाट होता का आम्हाला गडी केलं त्यानं येड्याचा बाजार नाही खरं म्हणा बघतो बायाने फेटे बांधले मग आम्हाला 6-9 वार घ्या धोत्रावाल्यानं घ्या 9 वार जीन पॅन्टवाल्यानं घ्यायला 6 वार हिंडतो आम्ही गावात काही करीत बसायचं आणि त्याला जग सुधारलं म्हणायचं चांगले लोक पूर्वी तो गोल गुलाबजांबू होता गोल टपाटप खायचे लोक ती आचारी नवीन अवलाद आली कुणीकडून गुलाबजांबूच लांबवलं काय त्याच्या बापाचं गेलं तर कोण माहिती काय त्याच्या बापाचं काय गेलं तर खात होते ना म्हातारे टपाटपा आता जात नसणारे म्हातारे पटापट गुलाबजाम ह्या अवलाद कुठून पैदा झाली लांबवला त्यानं गुलाबजाम गुतला म्हाताऱ्याच्या नागपुडीत मेलं म्हातारे म्हणजे सुईचं करायचंच नाही
कसे म्हातारे गुलाबजामू खात होते लांबला. आता गुलाबजामुन बुंदी सेपरेट शोभती का एकत्र? सेपरेट सेपरेट शोभती. बुंदीची चव वेगळी, गुलाबजामुची चव. बुंदी पाकाच्या बाहेर आहे, गुलाबजांबू पाकात आहे. मटेरियल त्यांचं वेगळं आहे. एकाला डाळीचं पीठ आहे, एकाला मैदा आहे. ती आचारी अवलाद कुठून पैदा झाली? दोन्ही एकत्र केले. राजा राणी काय त्याच्या बापाचं गेलं तर केले राजा राणी. याडपट नाही राजा एवढा एवढा राजा एवढीच राणी. राजाला कळलं सुद्धा नाही आपल्या राणी कवाची टाकली. पार येण्याचा बाजार झाला महाराज. आणि पार पुऱ्या बावळेपणा आहे, पुरा बावळेपणा. याला म्हणायचं जग सुधारलं. अहो किती अजून लोक तोंडानच खात्या. खायची जागा बदला. काय सुधारले? किती सुधरा, ज्ञानेश्वरीच्या गाथेच्या बाहेर नाही. अहो मुलीचा बाप लग्नाला जेवण घालतो तो माझाटला म्हणून घालत नाही, अन्नदान म्हणून घालतोय. त्याचा शब्द काय? तो म्हणतो बा लग्न थोडं उशिरा झालं तरी चालेल, पण 4 माणसं माझ्या दारात या जेवणाऱ्यांनी क्वालिटीच ठुल्या नाही. चांगले मांडी घालून जेवत होते. कोणाच्या डोक्यात किडा आला, उभ्यानं जेवा. आणि ते वराड नाला एक ताटली हातात घेतं, भात कान फाटी भात. एकाला भातच सापडलं ना, ती ताटलीच घेऊन घरी गेला. मरू दे मला ताटली तर नाही. एकाला भात सापडलं तर वरण सापडलं. तेवढ्या त्याकडनं धक्का लावला, तो भातही सांडला. ते पिसाळलं म्हणला उडत गेलं लग्न, गेला घरी नेऊन. काही नवीनच करायचं. पूर्वी आपण लहान होतो तेव्हा खेड्यात लग्न व्हायचे महाराज, तेव्हा जेवायला लायची लापशी. आणि तेव्हा काय टोकऱ्या विकऱ्या नव्हत्या, पोते फाडा खरे पंगत. आणि प्रत्येकाच्या दारापुढं हांडाभर पाणी. कुणी यान? अहो जुनी माणसं गरीब होती पण संस्कृतीनं श्रीमंत होती. कुणी या हांडाभर पाणी, त्याच्यावर झाकण तांब्या ठेवेल. आणि जेवण संध्याकाळी राहायचं. तेव्हा लाईट नाही, पातेल्यात राखेल तेंबा खान किती बी. येवाडी लापशी, लापशीत पण येवाडी. आता कुटीचं लग्न पापड तळून खात्यात का भाजून? एवढी तर अक्कल असावं का नाही? तळेल पापडाला चकना म्हणतात. आणि तो फक्त मटणा संगच खातात. आता हे यांना सांगन कोण? कशातही पैसे घालायचे. आता एक फाजील पद्धत आली आपल्याकडे लग्नात. फाजील, प्युअर फाजीलपणा, पैशाचा नाश. लग्न लागायच्या टायमाला तो नवरदेव मधून येणार. ते गेटच केलं त्या मंडपवाल्याने. तो नवरदेव भाड्या भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा, ते हायवेला मिळत होतो. तो आता 100ला झाला नाही तर 35लाच होता पहिला. आणि त्याच्या मागं ते 2-4 सांड खांब्यासाठी लटकेल. त्या नवरी मागं 2-4 येडपटपुरी. इतकी मेकअप, इथल्या फटीत चमकी. आता तो भांगाल ना, एक पॉप भांगा येते पुरीन तुम्हाला. पॉप भांगा साईमध्ये खड्डा पुढं झटका, म्हणजे इकडं लसणाचा वाफा, इकडं कांद्याचा वाफा, मध्ये डोंगळा. आता तो पॉप गेलाय. आता एक नवीन भांग आलाय पूर्ण, देवयानी भांग कसा आहे माहिती सांगतो तुम्हाला. ही जी ही बाजू आहे ना पुढची, ही दडपून घ्यायची आणि एक बाजू मोकळी ठेवायची आणि एक बटेन अशी तोंडात गेली पाहिजे बोलताना. त्याला म्हणायचं देवयानी. आणि आता एक नवीन आलाय, तुम्ही चला हवा येऊ द्या पाहिलं का? हां, मग त्या चला हवा येऊ द्यामध्ये तो भांग घ्या. आता आपल्याकडे नाही आला अजून, शहरात आलाय तो. एकच बाजू बांधायची, इकूनच बांधायची, हे मोकळं ठेवायचं. ती चालताना अशी चालती पोर. अहो एक पोरग कॅनलच्या कडेला होतं, पोरीनं असं केलं, ते पडलं कॅनलमध्ये. त्याला वाटलं खुणावलं का काय, गेलं वाहून ती. आणि त्याच्यापुढं तो बँडवाला. बहर फूल बरसा मेरा महबूब आया, मेरा महबूब आया. लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसं प्रेत पेटवायचं आहे आता. आणि लोक आता तांदूळ सुटती नाही, पुढेच फेकून आणतात लोक. वाईट गेल. अहो लफड्याचं लग्न कायम पाहतात आणि काय त्याच्यात ते
मग त्याच्या पुढे तो बँडवाला बाहेर फूल बरसा मेरा महबूब आया मेरा महबूब आया. तो महबूब चालू तर कसं माहिती का? त्याच्या पुढे फुलं टाकेत. अरे बाटलीची बुच टाका एवढं दे ते मरणाचं क्वाटरी प्यातन त्याला का आला फुलं. एक होती लेख इथं होतो आपण, तुम्ही काय काळजी करायची नाही. एक होती लेख, एक होती सून आणि एक होती सासू. लेख कोण, सून कोण आणि सासू कोण सांगतो ऐका. लेख आहे उपासना, सून आहे कर्म आणि सासू आहे ज्ञान. कर्म करावंच लागेल, उपासना केलीच पाहिजे, ज्ञान प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि अशी जी गवळण आहे ती गवळण सकाळी उठली ज्ञानी अवस्थेतली आणि तिनं पाहिलं घरात काय दिसलं. पाहती गवळणी 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 ती गवळणी पाहती 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 गवळणी तवती पालखी दुधारी तवती पालखी दुधारी तवती पालखी दुधारी तवती पालखी दुधारी मनती नंदा जिया पोरे मनती नंदा जिया पोरे मनती नंदा जिया पोरे मनती नंदा जिया पोरे धवती बालती दुधाने तवती पालखी दुधारी धवती बालती दुधाने पाहती गवळणी धवती बालती दुधाने तवती पालखी दुधारी धवती बालती दुधाने धवती बालती दुधाने धवती पालखी दुधारी तवती पालखी दुधारी तवती पालखी दुधारी धवती बालती दुधाने धवती बालती दुधाने तवती पालखी दुधारी तवती पालखी पाहती दुधारी गवळणी धवती बालती दुधाने धवती बालती पाहती पाहती गवळणी धवती बालती दुधाने तवती पालखी दुधारी धवती बालती दुधाने आता इथं परत थोडा किचकट मुद्दा आहे. लवकर उठली ती आजी, ती आहे सासू, ती आहे ज्ञान. आता झालंय काय गंमत, गवळणीने उठून पाहिलंय घरात नाही बरं का, त्या घरात नाही, या घरात काय झालं, भाग्य उदयाला आलं. मार्ग दाखवणारा गुरु भेटला, पण तसा भेटणार
नाही, भाग्य उदयाला आल्याशिवाय नाही. भेटला आणि परिणाम काय झाला, आतली घाण बाहेर गेली आणि बाहेर कधी न दिसणारा परमात्मा तो माझ्या आत घुसला. तवती पालथी. पूर्वी महिला मंडळ आपल्या घरात दूध याच्यात तापायची मडक्यात आणि मडक्यातलं दूध संपलं का बहिणीचं भावाचं भावाभावाचं भांडण कशावरून व्हायचं, साईवरून. लय मोठा दणका साई. तेव्हा ती नदी शिप मिळायची. आई काय म्हणायची माहिती का, किती खरड भाऊ, फक्त फोडू नको, मडकं फोडू नको. तुम्हाला साय खायची तेवढी खा, पण फोडू नको. आणि हे खरं सांगतो तुम्हाला, जीवनात किती आनंद लुटा, पण मडकं कधी फोडू नका. फोडू नका म्हणजे फाशी घेऊ नका, औषध पिऊ नका, विहिरीत उडी टाकू नका, काही करू नका. संकट येणारे स्वप्नात सुद्धा जनकाचं नव्हतं का माझी पूर्वी वनवासाला जाईल. राजाची पोरगी सुद्धा राजाची पोरगी सुद्धा 14 वर्ष गेली. हां, आपल्याला काय एवढं वाईट काय नाही, आपल्याकडे एवढं वाईट नाही. कोणची पोरगी गेली असते का. आत्ताचा जनक असतात, रामाचा कान फाडफडून मोकळा झाला बावळाटा. तुला मला काय माहिती तू एवढा येडपाटे. मी लगेच दुसरं पोरगं करून देतो पोरीला. कुठं तोटा गेला, तू काय वनवासाला चालला का येड्या. अहो आताचे जनक आईबापात राहून देईन पोरीला. हो, आता लोकांची पातळी इतकी खाली गेली, इतकी खाली का 3 जण भाऊ असेल तर लोक म्हणते पोरगी द्यायला काय हरकत नाही, पण त्या पोराला 3 भाऊ येऊ. मग तुला एकाला द्यायची का 3 द्यायची. पण लोकांची प्रवृत्ती इतकी खाली गेली का जावयाला भाऊ नसावा. फार खाली पातळी आली, फार खाली. अजून 2-3 वर्षानं जर दोन्ही माणसं खाली उतरलं नाही ना, जमावणारी दोन्ही पार्ट्या. पोरीच्या बापाचं स्पष्ट म्हणणं आहे, शेती पाहिजे, सर्व्हिसही पाहिजे, एकटा पाहिजे, त्याचे आईबाप म्हातारे व्हायला पाहिजे, म्हणजे लवकर उलगतील. ही भाषा कोणाची आहे, पुरीच्या बापाची. तो पुरीचा बाप नुसत्या शेतकऱ्याला द्यायला तयार नाही आणि नुसत्या नोकरीवाल्याला द्यायला तयार नाही. आणि शक्यतो सर्व्हिसवाली मंडळी ही फक्त पहिलं पोरगं होईपर्यंतच बजेटमध्ये राहती, नंतर ती सुद्धा काही एवढी शुद्धीवर नाहीत. सर्व्हिसवाली मंडळी लग्न जमावताना इतकी भामटी आहे महाराज. आपण जर म्हणलं ना देणे घेण्याचं काय, तर ते नाला की डायरेक्ट काय म्हणते माहिती का, तुमच्याशी संबंध हीच श्रीमंती. काय लागत आम्हाला, काय देवानं कमी केलंय. तो पुरीचा बाप कोंबड्या इकू बँड लावितो आणि अंडी इकू डीजे लावितो. आणि 1-1.5 महिना लग्न झालं का हिना आला की लगेच पुरीला फ्लॅट घ्यायचा, बंगला बांधायचा, ट्रॅक्टर घ्यायचा, JCB घ्यायचा. ही कोणाची नाटकं, ते सर्व्हिसवाल्याने. आता त्या पुरी पुढं 2 प्रश्न पडतात. एक तर माय बापानं जमीन विकली, त्याच्या कानावर ही बातमी गेली तर तो जगू शकत नाही. ते सगळं दुःख कोण सहन करतं, पोरगी. पण एक ध्यानात ठेवायचं पोरीनो, तुम्ही तुमच्या बापापासून कितीही कोणापासूनही लपवा, पण तुम्ही नवऱ्याच्या घरी सुखी आहे का दुःखी आहे हे तुम्ही जगात तुमच्या बापासमोरून लपू शकत नाही. तुम्ही जर दिवाळीला आल्या नुसती बशी घेऊन चहाची बापासमोर गेला ना, तुमच्या चेहऱ्यावरून त्या बापाला सगळं कळतं, सगळं कळतं. बस तुमच्या गालावर जर बापाला चहा देताना हसू दिसलं ना, तो म्हणतो पैसे जाऊ द्या, पोरगी सुखी आहे. पुरीचा चेहरा जर पडलेला दिसला ना, तो चहा पेत नाही तो चहा खाली ठेवतो, त्या पुरीचा हात धरतो, तिला खाली बसवतो, टपकन गाल ओढतो आणि टपकन विचारतो खोटं बोलायचं नाही, काय सांग. ती पदर डोळ्याला लावते, फुसफुसून सांगते, सांगायची वेळ तिला येतेच, ती सांगते. तो डोळ्याचं पाणी पुस, राहिलेली 20 गुंठे घालवील, त्या नालायकांच्या तोंडावर पैसे फेकील, पण तुझ्या डोळ्यात पाणी पाहायचं नाही. 80% सर्व्हिसवाल्याला देऊन बाप पश्चातापात येत. फक्त काय झालंय, मोठ्याचं झाकून जातं, लोक बरळती नाही. लोक इथून पुढं लग्न जमावणाराचा निमा वाटा करून घेतला पाहिजे. हे मधले जे दलाल आहेत ना, हे जमावणारे, हे गुतावले पाहिजेत. नाही तर 80% सर्व्हिसवाल्यांच्या बायका दुःखीच आहेत. यावर तुमचं मत काय. आता ते फक्त आपल्याला वाटतं बाबा तिला शेतात जावं लागेल. पोरगी आहे ना महाराज, जाऊ दे थोड्या दुष्काळानं हाटला, पण पोरगी शेतकऱ्याला देण्यात मजाच आहे. फक्त तो पर्यंत निर्व्यसनी पाहिजे, बस. तो पर्यंत जर 2 एकर जमीन असेल, जर निर्व्यसनी असेल ना, बंगला 4 चाकी वापरू शकतो. फक्त ते बेवडं नसलं पाहिजे. अहो मजेत खाईल तो, फक्त ते प्यालं बिलं नाही पाहिजे, नालायकात बसलं नाही पाहिजे. ते आमच्या टोळीचा मेंबर पाहिजे, फक्त खाऊन पिऊन सुखी हो झाले. आता यंदा टमाटेवाल्यांचे गालवर आले ना, असं काय करतो.
टमाटेवाले नीट बोला ना, 15 दिवस झाली. ते पहिले आहो म्हणायची, आता अरे म्हणत्या. आता या आठवड्यात ते नीट बोलती नाही. कोण खातं पैशाला म्हणत्या. देव येतो, कोणाला कधी देईल काय सांगता येत नाही. फक्त एक आहे, निर्व्यसनी माणसं जर असतील ना, जाऊ दे ती एक दिवस रोजानं जाईल, एक दिवस भाजीला तेल नसेल, पण मुलगी तिथे देण्यात मजा आहे. आणि त्या लोकांच्या आता दोघांना उतरावं लागेल ह्या 2-3 वर्षात. पुरीच्या बापाचं हे म्हणणं खाली येईल, फक्त पोरग चांगलं पाहिजे. आणि पोराच्या बापाचं फक्त म्हणणं राहील एवढंच राहील, देतील असं कबूल करावं, ते मरू दे जाऊ द्या काही होऊ द्या. अहो शेवटी पुरी आपल्याकडे मिळालं, लोकांनी तिकडून आणल्या, नांदेड, परभणी, माजलगाव, बीड, तिकडून लोट आणला. तो रविवारी आणला, मंगळवारी तोही गेला. काय करता, जागरण गोंधळाच्या आत लंगर तुटला, ती गेली आणि इकडे दी ना कोणी. असं नाही, त्याला दोन्ही बाजू उतरावं लागतील इथून पुढं. एक तर आपल्याकडं ओपनच्या मराठी समाजात काय प्रॉब्लेम झालाय मोठा, हायर एज्युकेटेड झाल्यात पुरी. आता पोरगी तहसीलदार म्हणजे तिच्या लेवलचं पोरगत नाही ना आपल्याकडे. तिला काय ट्रॅक्टर ड्रायव्हर देता का? चला गंगू तारुण्य तुझं बेफाम, गुतली गंगू वाळू भरलो नदीत, बाबराव आला तो गंगू निघाली. काय करते त्याला? नाही त्याची लेवल नाही. हो चला थोडं पुढं. आणि हे बाई बाप हे गोष्टी कळत नाही. त्या गवळणी ना काय पाहिलं, आतली घाण गेली बाहेर. याचा अर्थ झाली संध्या, संदेह माझा गेला आणि आत्मा राम हृदयी भेटला. तव ती पालती दुधानी. पण आतली घाण कोण काढू शकतो? मनती नंदाती पोरे, मनती नंदाती पोरे, मनती नंदाची या पोरे, मनती नंदाची या पोरे, नंदाती पोरे, आधी चोरी केली कर, मनती नंदाती पोरे, आधी चोरी केली कर, आधी चोरी केली कर. मनती नंदाती पोरे, मनती नंदाती पोरे, नंदाती पोरे आधी चोरी केली कर, मनती नंदाची पोरे, आधी चोरी केली कर, आधी चोरी केली कर. मनती नंदाची या पोरे, मनती नंदाची या पोरे. बाबाजी आपुले सांगितलेले नाम आतली घाण गेली. निवृत्तीनाथ भेटले, आतली घाण गेली. जनार्दन स्वामी भेटले, आतली घाण गेली. वशिष्ठ भेटले, आतली घाण गेली. संदीपानी भेटले, आतली घाण गेली. तुकोबराय भेटले, आतली घाण गेली. मला देव भेटायची वेळ आली, आतली घाण गेली. तव ती पालती दुधानी. पण म्हणती नंदाची या पोरे. हे बरे बापाच्या बायकोस टिंबटिंब म्हणतात. ताई बापाच्या बायकोस टिंबटिंब म्हणतात. आई करेक्ट. आईच्या आईस टिंबटिंब म्हणतात. आजी हे सांगू नका. वडिलांच्या आईला आजी, आईच्या आईला आई. मी लहान आली पोरं काय साधे नाहीत. एका पोराला गुरुजीने प्रश्न विचारला, 52 गावांची नावं सांग. ते काढतो म्हणलं 40 गावां बारामती. गुरुजी पाहतच राहिला, त्याच्या झाले ना 52. बापाच्या आईला आजी म्हणतात, वडिलांच्या आईला आजी म्हणतात. आजीला वेलांटी पहिली का दुसरी? हां सावधरा शाळेतले पोरं. जला जर दुसरी वेलांटी असेल तर आईची आई किंवा वडिलांची आई. पण जला जर पहिली वेलांटी असेल तर त्याचा अर्थ असा आहे, अभी और इसी वक्त क्विक ॲक्शन इमिजिएटली, ताबडतोब. आत्ता आजी चोरी केली खरी. आजी आजी आत्ता. कधी? आत्ता. मस्तकी तो जाना पडीला विसर भोजना मागते तेव्हा. मग माझे गुरु मला भेटले, आतली घाण गेली. आता म्हणती नंदाची पोरे, आधी चोरी केली खरी. पण चोरी कोणती झाली? चित्त चोरी येले नंदाच्या नंदाने. ती चित्त आतली घाण गेली. आणि आतली घाण जोपर्यंत जात नाही तोपर्यंत देव माणूस होऊ शकत नाही, होऊ शकत नाही. आरसा किती सुंदर असू द्या, त्या काचेला पाऱ्याचा लेप दिल्याशिवाय चेहरा शिकू शकत नाही. चेहरा पाहायचा असेल तर त्या काचेला काय वापरतात?
पारा. तसं तुमचं अनंत जन्माची पुण्य आहे. तसं अनेक कंपन्या मोबाईलच्या निघल्या, अनेक कंपन्या मोबाईलच्या निघल्या, अनेक मोबाईलच्या कंपन्या निघल्या, पण एकही कंपनी अशी निघली नाही का ती रेंज नसताना मोबाईल चालवते. रेंज नाही मोबाईल चालू आहे अशी कंपनी आहे का कुठं? नाही. कोणती घ्या, मोबाईलच्या कंपन्या कोणत्या आहेत? नोकियो आहे, वोडाफोन आहे, हां ॲपो, हां आपल्याला 2-4च माहिती आहे, बाकीच तुमच्या नोकिया, सॅमसंग हे जे मोबाईल आहेत. मग बसलेले सगळे माणसं आणि पुरुष आहेत ना, हे एक भगवंताच्या फॅक्टरीतलं मोबाईलचं हँडशीट आहे. हे हँडशीट आहे. हे सगळे काय आहेत? हे सगळे कोण आहेत? आपण बरोबर हँडशीट. या कंपनीचं नाव आहे गॉड. गॉड म्हणजे देव. गॉड म्हणजे देव. मग हे माझ्यासमोर बसलेले सगळे हँडशीट कोणत्या कंपनीचे आहेत? बास फिट बसलं. देवाने निर्माण केलेल्या कंपनीचं हँडशीट. प्रत्येक हँडशीटमध्ये बॅलन्स पाहिजे का नाही? बॅलन्स पाहिजे. मग ह्या मोबाईलमध्ये बॅलन्स आहे 100 रुपये प्रत्येकाच्या. बसलेल्या माणसांच्या मध्ये आयुष्य किती आहे? 100. अल्पायुष्य मानव देह शतकनिले अर्धरात्र खाय पुढं बालवत पिढा रोग क्षय. मग आता किती बॅलन्स झाला? 100. सगळ्यांचा किती झाला? पटकन बोला. 100. मग तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये बॅलन्स किती? 100. त्यातले 50 गेले झोपेत, म्हणजे बोगस गेले 50. टिकटॉक, व्हॉट्सअप, फेसबुक, हां पबजी, ट्विटर, हां फ्री फायर, अजून हां याच्यात किती गेले? 50. आता मोबाईलमध्ये बॅलन्स किती राहिला? 50. बरोबर आहे. बालपण गेले नेलता, तरुणपणी विषयी व्यथा, आणि म्हातारेपणी पर्वतली चिंता. आता शिल्लक किती राहिले? 50. 50 मध्ये 2 भाग राहिले. आता 50 तर बोगसच गेलेत, ते झोपेतच गेले. शिल्लक राहिले 50. आता 50 रुपये बॅलन्स आहे मोबाईलमध्ये. बॅलन्स किती राहिला आता? 50. त्यातले 25 रुपये बोगस आहे ना. कोणलाही फोन हॅलो कुठे? काय नाही. हॅलो कुठे? बरं काही माणसं आहेत की याडपट आहेत. हॅलो बरं तोंडानं बोलावं ना, कानाला मोबाईल लावतात. काही इतके याडपट आहेत. हॅलो इकडं ऐकू नाही आलं का? इकडं मग इकडं तरी लाव, चांगला आवाज. काय बावळ्याचा बाजार आहे. हॅलो काय असे तिरपे बोलत येत. हॅलो काय नाही. हॅलो पुढे आवाज येत नाही का? झाडावर चढलं ते, रेंज यावा म्हणून झाडावर चढलं. त्याची एक चड्डी राहिली झाडाला, अंडरपॅन्टच गेलं वर. हॅलो पुढे काय नाही, सहज चड्डी गेली काय सहज. आणि ही मोबाईल वापरणारी माणसं आहेत ना, ही पागल असतात महाराज. हो, हे बोलत नाही, झोपत नाहीत. मोबाईल वापरणारी येडपट लोक आहे. झोपा नाही यांना. एक तर लगविला गेलो मोबाईल आला, मग चेन तर खोलावं का नाही? फार येडे. आणि हे मोबाईल वापरणार. आता याच्यात बॅलन्स किती राहिला? 50. 50 मधले 25 गेले बोगस. आता किती राहिले? बस फिट बसले पोरं कीर्तनाला. ते 25 मधले 4 वापरेपर्यंत बॅटरी उतरली नाही पाहिजे ना. मग बॅटरी उतरायला काय, बॅटरी चार्जिंग करायला काय काय लागन? चार्जर, लाईट, बोर्ड, वायर, बटन. आपलं डोकंच बंद केलं त्याने. ऐका काय पाहिजे? बरं नो काय पाहिजे ऐका. मोबाईल चार्जिंग करायला काय पाहिजे? अनंत जन्मीची पुण्याई पाहिजे. अनंत जन्मीच्या पुण्याईची लाईट पाहिजे. संतांच्या आशीर्वादाचं चार्जर पाहिजे. स्वतःच्या प्रयत्नाची पिन खुसली पाहिजे. आणि नित्य नियमाचं बटन दाबलं पाहिजे. तेव्हा हा मोबाईल चार्जिंग झाला. आणि हा चार्जिंग झाला का मग त्या मोबाईलला भीती नाही. म्हणती नंदाची या पोरी आजी चोरी केली खरे, कारण त्याच्याशिवाय हा कोणी करू शकत नाही ना. कसा
भरशेन उद्यमाचेनी मिसे. 6व्या अध्यायातली उभे पहा कसं तयार झालं. याच्यातली गवळण लेख होती, सून होती, सासू होती. चोरी झाली एवढ्या सर्वच चोरी झाली, पण कशाची झाली? चित्ताची झाली. आणि ते कृष्ण सोडून कोणी करू शकत नाही. आपली जी माते ही आपण बसलो, ही मातीच मुळात यशवंतबाबासारख्या महात्म्याच्या पायानं पवित्र झालेली माते. संतांचे पाय लागणं, वारकरी घरी येणं, ह्या गोष्टी काही किरकोळ समजू नका तुम्ही. काय झाली गंमत? थोडीशी पैशाची घमेंट झाली की माणसांना धर्मबिर्म काय वाटत नाही. माणसं आता 21 वर्ष पोरगी ठेवतात, 21 वर्ष, आणि टोले जंग एकादशी लग्न करतात. आणि आपल्याला शिकितात वरून एकादशी लग्न करू नये. खरं आहे बरं का. पण आता रविवार होता आणि सगळं ठरलं होतं. काही गोष्टी अशा आहेत काही गोष्टी अशा आहेत, तुम्ही माना नाही तर नका मानू, पण शास्त्र आहे यावर तुमचं मत काय? माना नका मानू. पुरावा आहे 13व्या अध्यायात. वसंताचे रिजवणे झाडाचे सांजेपणे. आता तुम्ही पहा, आता हा पाऊस जर सुरू झाला ना, हा हवामान खात्याचा नाही आहे. ते आत्ता शिक म्हणत्या डोंगर चढू राहिलाय. हवामान खाते 15 दिवसापासून आढळत आहे गाठा आलाय, लांबलाय. तुमच्याकडेच मुकामाल ठेवा. इकडे वावरं वाहून गेले, तुम्हाला काय करतात? हा जो पाऊस हा पाऊस या हवामान खात्याच्या अंदाजावर नाही आहे. हा होणारच. वसंत ऋतू आलाय म्हणले आंब्याला बहर. उगाच आपलं काही लावून धरायचं. आता लोक म्हणते दुष्काळ पडला. दुष्काळ दोघांनाच आहे फक्त. एक शेतकरी आणि 2 त्याच्या दारातली गाय. तिसरा कोणाला रोग झालाय? काय नोकरीवाल्यांना झपाटलंय? काय आम्हाला रोग झालाय? काय पुढाऱ्यांना वारं गेलंय? कोणच्याकडे पैसे नाही. पैसेच महाराष्ट्रात 4 अंक आहेत फक्त. 1 डॉक्टर, 2 संन्यासी, 3 पुढारी आणि 4 सर्व्हिसवाले. मरणाचा पैसा यांच्याकडे. डॉक्टर हात लावला 35. पेशंट गेलं का लगेच झोपा. काना स्टेथोस्कोप. जीभ दाखवा, नाक दाखवा, नाक ओढून धरा, मोकळं सोडा. पालते व्हा, उताने व्हा, सरळ व्हा, माया खपा. काय होतं तुम्हाला? मग आता एवढा टाईम काय मारामारी चालू होती काय? सकाळी लगेच कागद आणि पेन. सकाळी 3 घ्या, संध्याकाळी 2 घ्या. दुष्काळ फक्त दोघांनी भोगलाय. 1 शेतकरी आणि 2 त्याच्या दारातली गाय. आणि दुष्काळ का पडतो? महाराजांचे एक अभंग आहे गाथ्यात. पापाची यामुळे, अभंग सांगतो अख्खा, पापाची यामुळे झाले सत्याचे वाटोळे, दोष झाले बळीवंत होय ऐशी नाही नीत, मेघ पडो भीती, पिके सांडी येली क्षिती, आणि तुका म्हणे काही वेद वीर्य शक्ती नाही. पाऊस का जातो त्याची 2-4 कारणं तुम्हाला पटकन सांगतो, आणि ती तुम्ही माना अथवा नका मानू. पटलं तर हा म्हणा, नाही तर नाही म्हणा. आता आपली नदी आहे, ही माता आहे आपली. राममाळावरची नदी आपली माता आहे. मान्य आहे तुम्हाला? तुम्ही हा म्हणा, नाही तर नाही म्हणा. आता काशीला गेलं तर तुम्ही आंघोळ करू करता नदीत, पंढरीला गेल्यावर नदीत. मग आता एक काम करा, हे उंच खडकवाले परिसरातली 2-4 गावची लोक. आता माणूस मिळाला ना आपल्याकडं, तुम्ही स्मशानात जाळता. दुसऱ्या दिवशी ती राख कुठं टाकता? नदीत. आजपासून ती राख नदीत टाकायची नाही. नदीत टाकायची नाही ती राख. नद्या पवित्र ठेवा. नदी ही माता आहे. नदी भाषणं करून शुद्ध ठेवू नका. उद्या आज जिजुरी झालं ना, आज जिजुरी माऊलीची. उद्या निर्याला आंघोळ असते. निरा कोण आहे? नदी. आणि माऊलीचं स्नान कुठं असतंय? निर्याला. उद्या आता आज जेजुरी झालं, 2 दिवस सासवड झालं, उद्याची आज जेजुरी, उद्या निरा. मग निर्याला स्नान, मग माऊली त्यात आंघोळ करतात. तुम्ही ती राख नदीत टाकू नका जाऊ. काही 1-2 टोकऱ्या राखी ती गुणीत भरा, घरी घेऊन या. काय फरक पडत नाही. घरी घेऊन घ्या. शेतात एक खड्डा घ्या आणि त्या खड्ड्यात ती राख टाका, आणि त्यावेळेस आईवडिलांची आठवण म्हणून एक झाड लावा. काय म्हणतील, आम्हाला जमीन नाही, गावं मोकळी पडल्यात, कुठंही लावा. आणि श्राद्धापर्यंत फक्त त्या झाडाला पाणी घाला. वडिलांसारखी सावली झाड देतं का नाही पहा. झाडांवर भाषणं नका करू. हे भाषणानं तर वाटोळं झालं सगळं. आता झाडं म्हणजे 15 दिवसात सरकार उठलंच. आता प्रचंड पर्यावरण काय लावलेली झाडं कुठे? दरवर्षी वृक्षारोपण, खड्डा तोच, फक्त उकरा. अजून 8-10 दिवस झाले का ते शिक्षक लोक उठले पोरांभोवती दम, खोरान टिकावान, उकर आणि मला पाणी आण. उकराय पोर, पाणी द्याल तू का खड्डा घेतला का एखादा? तू तर प्रचारालाच राहतो 6-6 महिने.
आलं का लगेच एखादा पुढारी येणार, लगेच मीडियावाले कॅमेरावाले हे तर नंगाटच, यांना तर गिरायकच लागत फक्त. यांनी लगेच म्हणायचं सारखा 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 सारखा, झाड हातात धरलं, स्माईल स्माईल स्माईल, एक डोळा दाखवते. फोटोवाल्याकडे लय भारी ॲक्शन असते, त्याला एका डोळ्याने एवढा टाईम दिसत कसं हा प्रश्न आहे. हां सारखा सारखा लाईन मेलं झाड. झाडं लावू नका. बापाच्या घरी राहणाऱ्या मुलीनं नवऱ्याच्या घरी जाण्याच्या अगोदर माहेरची आठवण म्हणून एक बापाच्या दारात झाड लावा. नवऱ्याच्या घरी आलेल्या मुलीनं सुनबाई म्हणून एक झाड लावा, लक्ष्मी म्हणून. 10वीच्या मुलीनं मी हे शाळा सोडून जाणार आहे म्हणून एक झाड लावा. विद्यार्थ्यांना मी शाळेतून जाणार आहे म्हणून एक झाड लावा. शिक्षकांना मी ह्या शाळेत होतो म्हणून एक झाड लावा. आणि सरपंच सदस्यांनी गावानं आमच्या ताब्यात सत्ता दिली 5 वर्ष म्हणून 2-2 झाडं लावा. 15 दिवस तुम्ही जर 3 वर्ष झाडं लावली, उन्हाळ्यात सुद्धा पाऊस पडेल. हे झाडांवर भाषण नका करू. 13 कोटी दान करा, 13 कोटी दान. लग्नात लोक झाडं वाटितात, निम्मवर हेडक्वार्टर पेले कवा झाडं घरी नेईन. त्यानं स्टेजवर घेतलं आणि फोटो काढला आणि तिथंच ठेवलं. कान लागलं तर न्या बोकांना. मीच दुसऱ्याच्या गाडीवर आलो, झाड नेऊ कुठं. नाही नाही ह्या गोष्टी कमी केल्या पाहिजे मला. आणि निसर्ग याच्यामुळं कोपतो. 3रं कारण पाऊस न पडण्याचं. आपली जी मंदिरं आहेत प्रत्येक गावांमध्ये, फक्त मंदिरं बांधायची घाई. कोटीची मंदिरं आहेत, स्वच्छताच नाही. फक्त बांधायचं लई किडा. कुटी घालवा 10 कोटी घालवा, काला बोकांडी बसाय. ज्यांची घरं देवळं शेजारी त्यांनाच माहीत नाही आज एकादशी. ते पग होतो वाजलं म्हणजे आज घरी एखादं मी आता अंड्याच्या पोळ्या खाल्या कवा. एकादशी मंदिर पाया पडून सांगतो सगळ्या लोकांना, 2-4 हजार रुपये जाऊ द्या महिन्याला, 5,000 जाऊ द्या, पण देवळांना पुजारी ठेवा. तुमचं काय मत आहे? पुजारी पाहिजे. मंदिरांमध्ये ऊर्जा राहिली नाही. मूर्तींमध्ये बसवलेल्या मध्ये काय राहिली नाही? ऊर्जा. गावांमधल्या मंदिरांना ऊर्जा राहिली नाही, पावित्र्यच नाही. दुपारी म्हातारी झोपत आहेत त्यांच्या तंबाखूच्या पुढ्या, संध्याकाळी पोरं झोपत आहेत त्यांच्या गोव्याच्या पुढ्या. ते मंदिरं झाडीच सुद्धा नाही कोणी. पुजाऱ्याला बिडीची तलब झाली, त्यांना का धूर मारुतीवर सोडला, मग आत्ती तो मारुतीच काळा झाला. काय कर भजने गेला पाखवादाला, त्याला पान पडलं होतं धूमपान, त्याला पाखवादाला लावायचं पेटवायचं होतं. त्यानं कागद गोळा केला आणि पेटवला. मग काड्याची पेटी नव्हती त्याच्यात, त्या समय आखा राम काळा केला आतमध्ये. त्याला मंदिरांचं पावित्र्य राहिलं नाही. 5-5, 6-6 हजार रुपये महिना जाऊ द्या, काय फरक पडत नाही. नको तिथं किती जातात. पण गावांमध्ये जर तुम्ही मंदिरांची स्वच्छता ठेवली नाही, आणि तरुण पोरं एकदा 5-6 दिवसातून एकत्र या 10-12 पोरं, आणि मंदिराचा परिसर आहे ना शनिवार रविवार कधीतरी एकदा स्वच्छ करून टाका. एकदा केल्यावर पुढच्या आठवड्यात इतकी घाण होत नाही. तुम्ही करून टाका, काय थोडीशी गबाळ पडेल, झाडं थोडं पडतील. मंदिर जितकं स्वच्छ ठेवाल तितकी मूर्तीमध्ये ऊर्जा वाढते. तुमचं काय मत आहे? आणि ह्या गावांमध्ये ज्या भंगलेल्या मूर्ती आहेत ना, ह्या भंगलेल्या, हे हात तुटेल पाय तुटेल, ह्या उचला उद्या, ते लिहून टाका बाजूला. ऊर्जाच राहिली नाही. आता हा माईक आहे माझ्याकडं. शाळेतली पोरं 8वीच्या पुढचे, 7वीच्या पुढचे, 6वीच्या पुढचे पटकन आहे का बरं? या माईकमध्ये सध्या काय ऊर्जा? कोणती? करेक्ट, वा वा, विद्युत ऊर्जा आहे. आता त्यानं बटन दाबलं का माईक बंद होणार, म्हणजे ऊर्जा काय झाली? खंडित झाली. ऊर्जा कुठून आली? ती लाईट. कोणती ऊर्जा ही? विद्युत ऊर्जा. बरोबर आहे ना? कोणती आहे? विद्युत. आता माझ्या तोंडातला शब्द याच्यावर आदळला की पार लिंबापर्यंत आवाज गेला. ही कोणती ऊर्जा झाली? ध्वनी. करेक्ट. आता ही ऊर्जा झाली ध्वनी. म्हणजे ध्वनीने ऊर्जा निर्माण केली का ट्रान्सफर केली? ट्रान्सफर केली. याच्यातली ऊर्जा विद्युत. बाहेर आवाज येतो, ही ऊर्जा ध्वनी. माईकमध्ये ऊर्जा आहे, म्हणजे त्यावर तिकडं बटन आहे, चालू आहे, त्यावर याच्यात ऊर्जा आहे. आणि ह्या भंगलेल्या मूर्ती आहेत यांच्यामध्ये ऊर्जा राहिली नाही, निगेटिव्ह ऊर्जा तयार झाली. त्यामुळं गावात कोणी कोणचं ऐकत नाही. माणसं नुसतं टाईमपास म्हणून ऐकत आहेत. ती माणसं लक्ष देत नाही. ऊर्जाच राहिलं नाही गावात. ते पहिलं ते करून टाका. आता आपण नुसतं होतं पोरं बिघडले नाही. आपण लाडच तेवढे करतोय. 70ची पल्सर काय कामाला पाहिजे पोराला? 10चा मोबाईल काय पाहिजे कामाला? कायचा मोबाईल? 10चा मोबाईल, 70ची पल्सर, 2-2.5 हजाराचा त्याच्याकडे बूट, रुपये इन्कम नाही. ते पोर हरिपाठ करीन का? आता लोकांनी सध्या गाव उसाला आली हुमणी, डाळिंबाला आला तेल्या,
कपाशीला आली बोंडाळी, तसा या 2-4 वर्षात प्रत्येक गावाला एक रोग आलाय, पुरी पळून जाणे. मोठा रोग उठला होतो. मी कोणत्याही गावात गेलो, लोक म्हणते महाराज 5 मिनिटं पुरीला बोला का, कालच गेलो. अरे मी काय शिव्या खाऊ का अख्ख्यांच्या? पुरीनो तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचा मी नाही. नाही असे हलकट विचार नाही आपले असे. जा तुम्ही आज जा पळून, मेसेज टाका जा जा. कारण मला माहिती आहे मी किती बोललो तरी तुमच्यावर त्याचा परिणाम होऊ शकत. तुम्ही जी झक मारायची ती मारणार, कारण मी किती बोलल्याची तुम्हाला लाज. जा तुम्ही. पण बऱ्याच पोरींचं काय म्हणणं आहे बुवा, इंदुरीकरचं काय बापात जातं, आम्ही पळून जाऊ नाही तर काय करू. माझ्या बापाचं काही जात नाही, पण मी एका मुलीचा बाप आहे ना. हां, मुलगी मला आहे ना. पोरीनं तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचा मी नाही. तुम्हाला वागायचं तसं वागा. फक्त आता बोलू नये. साधूच्या पुण्यतिथी मंदिरात सप्ताह, पुण्यतिथीच्या दिवशी एकच वाक्याचं आपलं उत्तर द्या पोरीनं. हे आपलं कीर्तन आहे, इंदुरीकरचं कीर्तन आहे. मी मरल ना तरी तुम्हाला रोज आपलीच आठवण येईल, ध्यानात ठेवा. तुम्हाला आता वाटतं महाराज काही बोलतो. पोरीनं तुम्हाला अजून बाप कळला नाही हो. अरे कविता शिकवणाऱ्या मॅडमला काय बाप कळलाय, पुस्तकं वाचणाऱ्या शिक्षकाला काय बाप कळलाय, ज्यांनी बापच हाताखालून काढले त्यांना काय बाप कळलाय, ज्यांच्या कुत्र्याला बिस्किट आहेत बापांना भाकरी नाही त्यांना काय बाप कळलाय. पोरीनं तुम्हाला एका मिनिटात बाप सांगतो, जा पळून तुम्ही. फक्त माझ्या एका प्रश्न नीट बसा बरं. हां, फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या पोरीनो. तुम्ही जा पळून. फक्त त्या बिचाऱ्याची चूक सांगा आयुष्यात, का त्याने असं काय केलं होतं का तुम्ही त्याला समाजामधून कायमचं उठवलं, तेवढं उत्तर द्या. त्याची चूक सांगा. 4 माणसांमध्ये त्याची मान खाली झाली, त्याला गल्लीनं वर मान काढून चालता येईन का? का त्याला माणसांमध्ये बसता येईन की त्याने काय चूक केली होती? तुम्हाला बाप कळला का? एका मिनिटात सांगतो पोरीनं. अरे तुमचा जन्म नव्हता झाला, तो व्हायला निघला ना आईबापातून, तर त्याला 3 पत्र्याचं घर आलं होतं, 2 शेळ्या आल्या होत्या, त्याच्या बायकोनं डोक्यावर दगडं वाहिली आणि कौलाचं घर बांधलंय. तुमचा जन्म झाला तर तुमचा बाप 15 मिनिटं हसत होता. तो का हसत होता माहिती आहे का? त्याच्या आईनं त्याला सांगितलं होतं, तुला जर मुलगी झाली पहिली तर तू भाग्यवान असशील. तुमचा जन्म झाला तर त्याला आईची आठवण आली, 15 मिनिटं हसत होता तो. तुमचा जन्म झाला तर, अरे त्याच्या घरात साखर होती, पावडर होती, दूध नव्हतं, तांब्याभर शेजारून दूध आणलं त्यानं, पण अख्ख्या वाड्याला चहा पाजला मुलगी झाली म्हणून. तुम्ही 1.5 महिन्याच्या होत्या. तुम्ही 1.5 महिन्याच्या होत्या आणि इतक्याच होत्या. तुमची आई तुम्हाला कशी आंघोळ घालीत होती माहिती आहे का? कशी घालीत होती माहिती आहे? म्हातारी आजीबाई सांगेल कशी घालायची माहिती आहे का? आई पाय पसरायचे, दोन्ही पायाच्या मध्ये पोरीला पालतं टाकायचं, बादलीत पाणी घ्यायचं आणि तांब्यानं ते पाणी तुमच्या अंगावर ओतायचं. तुमच्या अंगाला आंघोळ घालणारा एकच हात होता आणि पाणी ओतणारा एक हात होता. माझ्या बायकोला माझी मुलगी चांगली चोळता येणार नाही म्हणून तो ईश्वरासारखा बाप तुमच्या अंगावर पाणी ओतत होता आणि तुमची आई तुम्हाला आंघोळ घालीत होती. तुम्ही झोपत नव्हत्या ना झोळीत, तर तो एक हातात झोळीची दोरी धरायचा आणि एका हाताने भाकर खायचा. तेवढं तुम्ही चालायला लागलं ना, तो बोटाला धरून तुम्हाला चालत होता. तुम्ही बोलायला लागला, तो बोबडा बोलत होता. आणि तुम्ही चालायला लागल्या आणि रडायला लागल्या. ईश्वरासारखा बाप आहे तुमचा. तो खाली गुडघे टेकवायचा आणि दोन्ही हात टेकवायचा आणि दोन्ही हात टेकून तो तुम्हाला पाठीवर घोडा होत होता. तो घोडा क्या घरात फिरत होता. तुम्ही लय रडायला लागल्या, तो वरती पाहायचा, तुमचा गाल ओढायचा, टपकन मुका घ्यायचा. तुम्ही शाळेत जायला लागल्या, दुकानापर्यंत घेऊन गेला, 2 चॉकलेट घेतले, 1 चॉकलेट कुपरीच्या खिशात ठेवलं आणि एकच खिशात घातलं. 1 चॉकरीच्या खिशात का घातलं माहिती का? उद्या जर माझ्याकडे पैसे नसले तर माझी पोरगी चॉकलेट मागेल, ते कुपरीच्या खिशात ठेवलं. 10वीचं टाइम टेबल लागलं, परीक्षा होती तुम्हाला. त्यानं 10 दिवस काय केलं माहिती का? पेपर कधी आहे हे एका कागदावर लिहून घेतलं. 9:30 वाजता कपडे घालून तयार राहायचा, तुम्हाला शाळेत घेऊन जायचा. पेपर सुटेपर्यंत शाळेच्या बाहेर बसायचा, पेपर सुटल्यावर तुम्हाला घेऊन यायचा. तो पेपर सुटेपर्यंत जेवत नव्हता. 12वीच्या CETचा निकाल लागला, तुम्हाला मार्क चांगले पडले, मेडिकलला नंबर लागला, ढसढसा रडला आणि बायकोच्या गळ्यातले दागिने मोडून तुम्हाला डॉक्टर केलं. पुरीचं लग्न जमवायचं, पाहुणे पाहायला आले, 100 माणसं पाहायला आले. त्याच्या घरात गाद्या नव्हत्या, त्यानं शेजारून गाद्या आणल्या आणि पाहुणे जेवल्यावर म्हणले मुलगी पसंत नाही. 8 दिवस लग्न राहिलं, त्यानं 20 गुंठे जमीन विकली. आयुष्यामध्ये तुम्ही त्याला या 2-4 वर्षामध्ये समाजामध्ये चीड सुद्धा त्याला वर तोंड पाहायला जागा ठेवली नाही. लाजा वाटला नाही तुम्हाला? आणि पुरीने पळून जायला लेवल बिवल काहीच नाही हो. इतके भंगार कार्ट पाहायचं कोणीकडे बी.
तुम्हाला काय लाज बीज काही वाटत नाही का? दरिद्री नाही बंगल्यात राहतील गावंड्या संघ गेली काय प्रेम करायला निघाली. याडपाट नाही दिल दिया ईड बी देंगे पाऊस सुरू झाल्यावर काय गाळ देंगे. पोरीनं तुम्हाला ज्या पोराशी लग्न करायचे ते स्पष्टपणे तुमच्या बापाला सांगून टाका. मी ह्या मुलाशी लग्न करणार आहे. तो 5 लाख घालवेल पण त्याचे अपमान समाजात करू नका. यावर तुमचं मत काय? हां. आणि पुरी पळून जाण्यामागे सगळा हात तिच्या आईचा असतो. आई फक्त भामट्याचं सॉंग घेते, नाही तर आईला सगळं माहिती आहे. कोडग्याचं सॉंग घेऊ नका, यशवंत बाबा पुढे बसेल तुम्ही. प्रेमात पडलेल्या पोरीचे लक्षण कळत नाही का आईला? काय उलातली का तिची आई? कळत नाही का? प्रेमात पडलेली पोरगी 2-3 वेळा भांग पाडते, 1-2 वेळा कपडे बदलते, पावडर लावते 5-6 वेळा, सारखे आरशात पाहते, गाला स्मित करते. ती काय साक्षात्काराची लक्षण आहे का? पोरगी पळून गेलो आई म्हणते मला अंदाज आलता. तू काही कुंभमेळ्याला गेलती का 2-4 महिने? अय नाही तर द्या मला शिव्या भया कोणी आणला काय तो मी आला. मग तर दुपारच मी येईल. तू आज तू शिवी देऊन तर बाय फक्त प्रयोग तर कर. तू महाराज आता हसाल यातलं कोणतं वाक्य खोटं आहे? खोटं आहे? विनोद यांना मोकळं सोडलं काही फटकावले पाहिजे धरून. महाराज खाली टेबल होता त्याच्यावर हात होता आणि वरून रूळ होता अशी आपल्याला शाळा होती. खाली टेबल त्याच्यावर यांना काय रोग झालाय? 6 लाखाची गाडी त्याला न्यायला येते 2.5 वर्षाच्या पोराला. गाडीत मूत पण चालवू आता काय करतो? तुझ्या देशाची अर्थव्यवस्था आहे काय? पोरं आहे इंग्लिश मिडियमला घालून पोरं फार बधीर झाले. माझं होतं मी काढून घेतलं. माझं एकच म्हणलं जाईल उलथून ते असं चालायचं दप्तरानं पुढे झट्टे करी मिळालं ते 9 वया त्याला असं चालायचं ते नकोच. ते 2-3 वर्ष झाले ते झटेच नको. ते शिमीला घातलं तो जरा गालं बिल बरी आलं नाही तर मिळालंच असतं ते इंग्लिशमध्ये. पाठीच उठायचो 5 लाख आर्ठ मोकार आणि कपड्या सगळं ते कार्ट बाथरूम मध्ये कपड्या सगळं आणि ती कार्ट आईला म्हणायचं मुती मुती. त्याची आई म्हणायची चैन खोल. ते म्हणते अगं झाली. तेवढ्यात रिक्षा आली. काय ती हाल तो टाय आणि ती टिफिन आणि ती सॅग आणि ती बॅग आणि बाटली बाकी लहानपणापासून फक्त वचा क करायचा बस. वॉटरचं क्वार्टर करायचं बाटली तीच. आणि ते गाडी शाळेतून आलं ना इंग्लिश मिडियमचं पोरग कधी बघा तुम्ही उद्या सोमवारी उद्या शाळा आहे. गाडीतून उतरलं ना ते 5-10 मिनिटं त्याची ऐक पाहते. ती हसत नाही. ते हसूच शकत नाही. ते त्याला माहिती हसलून गाडी परत फिरली का जायची पाळी येते का? हसतच नाही. ते 5 मिनिटं त्याच्या ऐक पाहत राहते. ती म्हणते मी पापच काय केलं? ह्या नालायकांच्या घरात जन्माला आलो. तुडीवाल्याच्या घरी आलो असतो तर निदान थळातळी खेळलो असतो. आणि त्याची आई त्याला म्हणते काय शिकवलं बाईनं? डोंबलं शिकवलं बाईनं. काय शिकते बाई? हे बी एवढ्याला शिकतोय तरी सुधरानं. आणि ती बाई 2.5 वर्षाला काय वांग शिकील? आता माझ्याकडं शिकायला काय एका वर्गातले का? 1ली ते नदी शिवाय रोज 3 टाइम सकाळ दुपार संध्याकाळ तया विननासी नव्हे दुसरी आयुष्य. ती काय काळजी करायची नाही. याच कृष्णामुळे झालं. तो कृष्ण गोकुळात जन्माला आला आणि आल्यानंतर काय झालं? गोकुळीच्या सुखा अंत बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी. 12 वाजून गेले. अजून काला राहिलाय. आत्ता शिकतं गवळण झाली. ती गवळण सरळ झाली. आता काला सगळ्यांच्या पाठी. पहिली मारली पुतना, दुसरा मारला बाबळभट, पहिली मारली पुतना होती माया, बाबळ होता अहंकार. अभिमान गेला तुका म्हणे देव झाला. तो काला वाळवंतात आला. तो काला यशवंतबाबाच्या 72व्या पुण्यतिथीनं गायकवादक ट्रस्ट अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार सगळ्यांना धन्यवाद. आणि सप्त्यामध्ये 2 मिनिटं कोणाचं कौतुक करावं तर जी माणसं पंगत देतात तर त्यांचं तर करावं. पंगत देणाऱ्यांपेक्षा 1 वाक्य जास्त पंगत वाढणाऱ्यांचं करावं. कारण आपल्याकडे लॉन्सला लग्न नेलं तर लघवीचे पैसे. पण 7 दिवस राममाळावरच्या सप्त्याला सगळी तरुण पोरं वाढायचं काम करतात. त्यांचं 2 मिनिटं कौतुक का करू नये?
हा त्यांचं कौतुक करायचं. सप्त कमिटीचं नाही करू कौतुक. सप्त कमिटी काही करीत नाही. दिंडी मालक काही करीत नाही. दिंडीत पोरच तार फडत आहेत जास्त. दिंडी मालक फक्त पाया पडायची पैसे गोळा करते. ते काय करते? दिंडी मालक नाही करते काही. ते घरात पिटलं खात्यानं, वारकरी आळडून लापशी खात्या रस्त्याला. दिंडी मालक नाही. दिंडीत खरे पोरं काम करतात. आता 80% पोरं दिंड्यांमध्ये असतात. मग या सप्त कमिटीला गायकवादका सांगलं धन्यवाद. दहीहंडीची गवळण होईन, आरती होईपर्यंत कोणी उठायचं नाही. आतला येईना बाहेर आणा का उतरवला नाही का? आणा पटकन. विठोबा रखुमाय जय जय विठोबा रखुमाय. Hare